शिवसेनेचे माजी बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मारहाण प्रकरणात बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। ज्ञानेश्वर खांडे यांनी मारहाण प्रकरणात कुंडलिक खांडे यांना आरोपी करण्यात आलं होतं। या प्रकरणी खांडे यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती, मात्र खांडे यांच्या वकिलाने बाजू मांडल्याने न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्यांना लवकरच जामीन मिळू शकतो असं त्यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। या प्रकरणामध्ये जवळपास 6 महिन्यापूर्वीचे हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये कुंडलिक खांडे कटात सहभागी आहेत असा त्यांच्यावर पोलिसांच्या वतीनं आरोपपत्र ठेवण्यात आलेलं आहे। या कटात सहभागी असल्याचा कुठलाही पुरावा सरकार पक्षाकडे नाही असं आमचं स्पष्ट मत होतं आणि त्या मुद्द्यावर आम्ही कोर्टापुढे विवेचन केलं। दुसरा मुद्दा पहिल्यांदा म्हणजे की त्यांनी काही सीडीएस कलेक्ट केलेले आहे, त्यामुळे त्यांना आता मोबाईल जप्त करणे आहे हा मुद्दा काही कोर्टाने स्वीकारलेला नाही आणि पोलीस कस्टडी रिमांडची त्यांची जी मागणी होती ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलेलं आहे। पुढचं पाऊल काय राहणार आहे? यामध्ये किती आरोपी आहेत, त्यांच्या जामिनाचं काय? आणि नाही, काही याच्यामध्ये काही आरोपींनी अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे। उद्या कुंडलिक खांडेंच्या जामीनच्या अर्जाची सुनावणीची तारीख उद्याच आहे। तसेच त्यांचे भाऊ गणेश आणि त्याचाही जामीनचा अर्ज ही सुनावणीसाठी तारीख उद्या आहे। उद्या काय प्रगती होईल ती उद्याच कळेल।